कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये स्थानिक पातळीवर मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे। मनसेच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला। आपण विरोधी पक्षामध्ये बसणार असून तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं। मनसेनं स्थानिक पातळीवर हा निर्णय घ्यायला नको होता। जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बसला असता, असंही उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना सांगितलेलं आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलं तेच मुंबईमध्ये घडणार का, अशी सुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। आता यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सूचक विधान केले। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं बाळा नांदगावकरांनी म्हटलंय। तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे चालणार असेल तर मुंबईत सुद्धा मित्र म्हणून चालेल असं म्हस्केंनी म्हटलंय। या दोन्ही नेत्यांच्या सूचक विधानामुळे मुंबई महापालिकेमध्ये काही वेगळी समीकरणं पाहायला मिळणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातली चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र सभागृहात सोबत आला तर चालणार आहे का? मुंबईच्या सभागृहात सोबत बसला तर चालणार? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय MIM नाही आहे, त्याच्यामुळे जवळ नको लांब नको, शेवटी लोकसभेला ते आमच्यासोबत होते। ते जर आमच्या जवळ आले आणि खऱ्या अर्थाने विकास करणाऱ्यांच्या जवळ आले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू।